दिल्लीतलं महाराष्ट्र सदन मराठी माणसाचं घर आहे। त्यामुळेच गणेशोत्सवापासून सगळे सण इथं साजरे केले जातात। पण यावर्षी बाप्पावरच विघ्न आलंय आणि त्याचं नाव आहे बिपिन मलिक। सदनात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाशी राज्य सरकारचा संबंध नसतो, त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव होणार की नाही याबद्दल माहिती नाही असं म्हणून मलिक यांनी नवा वाद सुरू केलाय। सकाळनं याबाबतचं वृत्त दिलंय। महाराष्ट्राचं खरं साधारणतः सांस्कृतिक जीवन जे आहे किंवा सांस्कृतिक त्या ठिकाणची साधारणतः संस्कृती आहे ती दिल्लीमध्ये दाखवण्याचा, दिल्लीमध्ये आणण्याचं मोठं काम रामो हेजीबी करतायत। आणि एकेकाळी असं झालं की म्हणजे काही वर्षापूर्वी तातडीनं त्यांच्या उत्सव समितीने साजरा केला जाणार, तर्फे साजरा केला जाणारा उत्सव होता गणपती उत्सव, त्याला पर्याय म्हणून महाराष्ट्र सदनाने तो उत्सव सुरू केला। 1997 साली मराठी लोकांना एकत्रित आणण्यासाठी तत्कालीन निवासी आयुक्त आनंद कुलकर्णी यांनी गणेशोत्सव सुरू केला। पुढे कर्मचारी अधिकारी मिळून हा उत्सव साजरा करत राहिले। गेल्या वर्षी अतिरिक्त आयुक्त नंदिनी आव्हाडे यांनी ही जबाबदारी पार पाडली, पण सध्याच्या अतिरिक्त आयुक्त संध्या पवार बिपिन मलिकांच्या भूमिकेमुळे एक पाऊल मागे आहेत। न इन्व्हिटेशन पाठवता सुद्धा लोक येतात, याचा अर्थ त्या लोकांना किती आपलेपणा वाटतो त्या सदनाच्या गणपतीबद्दल। आणि कर्मचारी घाबरणार जेव्हा मुख्यमंत्री स्वतः घाबरतो या निवासी आयुक्ताला, आणि एवढा गरादोळ उचलून सुद्धा आणि एवढी मोठं कांड होऊन सुद्धा त्याच्यावर ॲक्शन घेण्याची हिंमत होत नाही। इथे महाराष्ट्राचा एवढा मोठा दमदार मुख्यमंत्री, मराठा मुख्यमंत्री घोटणे टेकतो मलिकांसमोर, तर इथल्या कर्मचाऱ्यांची काय बिदार आहे। ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेले बिपिन मलिक 1.5 महिन्यांपासून वादात आहेत। सत्यपाल सिंगांची बडदास्त ठेवताना मराठी खासदारांना एकाच रूम मध्ये कोंबणं, चपाती प्रकरणाचं राजकारण करून शिवसेनेच्या खासदारांना कात्रीत पकडणं, मीडियात बातम्या लीक करून मुख्यमंत्री छगन भुजबळांची गोची करणं। महाराष्ट्र सदनाची जी वास्तू आहे तिथे गणपती उत्सव होणं हे अगत्याचं आहे खरं म्हणजे। पलीकडचा विरोध पूर्वी पण होता, पण तो विरोध हा का आहे ते समजत नाही। कारण महाराष्ट्र सदन ही एक संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारी एक मोठी चांगली कार्य करणारी संस्था होऊ शकते। त्याला सरकारी विरोध करून कसं काय चालेल? त्यामुळे हा विरोध त्याचा अनाठाई आहे। आणि आता गणेशोत्सवाला परवानगी नाकारणं असे एका पाठोपाठ एक अनेक प्रताप मलिक यांनी आपल्या नावावर केलेत। निष्पक्ष राहून वातावरण सौहार्दपूर्ण ठेवणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असते, पण पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून मुद्दाम वादंग निर्माण करण्याची खुमखुमी महाराष्ट्र सरकारनं खपून घेणंही फारसं बरं नाही। कौस्तुभ फलटणकर, एबीपी माझा, नवी दिल्ली।